नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 52वरील आम्ही आमचे अनुभव लिहितो या पाठांतर्गत आपण अनुभव कसे लिहायचे त्याचे सविस्तर वर्णन आणि अनुभव कसे लिहायचे याचे सविस्तर मार्गदर्शन बघणार आहोत. तर चला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो की आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा निसर्गात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्यावर, सहलीला गेल्यावर वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? आपण ते अनुभव जसेच्या तसे घरी आल्यानंतर आपल्या नोंदवहीत किंवा रोजनिशीत लिहितो का? तर नाही. आपण ते अनुभव का लिहिले पाहिजेत यासाठी आपण ते अनुभव आधी कसे लिहायचे ते बघूया. मुक्ता लिहू लागली या पाठांतर्गत मुक्ता एक संयमी आणि न मोकळी बोलणारी अशी मुलगी आहे. एकदा मुक्ताच्या शाळेमध्ये एक लेखक जेव्हा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी येतात तेव्हा मुक्ताला त्यांचे भाषण ऐकून असे वाटते की आपण देखील काहीतरी लिहायला हवे. आपण आपले अनुभव, आपल्या गमती जमती या दररोज रोजनिशी किंवा वहीमध्ये लिहून ठेवल्या तर आपणही भविष्यात त्या लेखकांप्रमाणे एक उत्तम लेखक किंवा कवी किंवा निसर्ग वर्णन करणारे असे होऊ शकतो, असा तिचा आत्मविश्वास बनतो. हे फक्त त्याच्या अनुभवाद्वारे, अनुभव कसे लिहायचे किंवा वर्णन कसे लिहायचे याद्वारे ही गोष्ट शक्य होते. कधीतरी आपण बालपणी आपल्या आजी आजोबांसोबत बाहेर किंवा देवळात फिरायला जातो. त्यानंतर ते जात असताना आपल्याला रस्त्यामध्ये काही वस्तू, चित्र किंवा प्राणी दिसतात, मनुष्य दिसतात. ते काय हालचाल करतात, कसे बोलतात, कसा अनुभव आपल्याला येतो. आणि मंदिरात गेल्यानंतर देखील आपल्याला कशा प्रकारचे लोक भेटतात, आपण देवदर्शन करताना देखील आपल्याला कोणकोणते अनुभव येतात आणि प्रसाद भेटल्यानंतर देखील आपल्याला कसा आनंद होतो, हे सर्व अनुभव आपण एका वहीमध्ये लिहून ठेवू शकतो. आपण प्रवासाला कुठे गेलो, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत आपण असल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या मोटरगाड्या, बसेस, कार, सायकल यांचा वर्दळ दिसते. त्यानंतर त्या व्यक्तीमधील संवाद, प्रसंग याचे अनुभव आपल्याला आपल्या शेजारून जाणाऱ्या व्यक्ती, आजूबाजूला रस्त्यावर काही खेळणी विकणाऱ्या, वस्तू विकणाऱ्या महिला, बालगोपाल फिरताना दिसतात. तेथील अनुभव आपण लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, रस्त्याने जात असताना कधीतरी आपल्याला रस्त्यावर कचऱ्याचा ढीग किंवा कचऱ्याने भरलेली मोठे ड्रम असे दिसतात आणि लोक नाकाला तोंडाला रुमाल लावून त्या शेजारून जात असतात. आपल्याला देखील त्या घाणीचा त्रास होतो, कचऱ्याचा त्रास होतो. तरी देखील आपण आजूबाजूच्या व्यक्ती त्या कचऱ्याच्या डब्यात तो कचरा भरत असतो. पण आपण महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला त्याची नोंद किंवा कंप्लेंट करून त्या गोष्टीची काळजी घ्यायला सांगत नाही. याचा देखील अनुभव आणि आपण स्वच्छता किती ठेवली पाहिजे याचा देखील अनुभव आपण या नोंदवहीमध्ये लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पावसात शाळेत गेल्यानंतर एका छत्रीमध्ये आपण आपल्या मित्रासोबत जातो. त्याचे अनुभव, शाळेत गेल्यानंतर आपण कोणकोणत्या गमती जमती केल्या, शाळेत आपण कोणकोणते खेळ खेळले, कोणती पुस्तके वाचली, बाईंनी आपल्याला गृहपाठ वाचायला लावला, उत्तरे वाचायला लावली, आपले मित्रमैत्रिणी, सवंगडी कसे आपल्याकडे बघत होते, त्यानंतर बाईंनी सर्व पाठ वाचल्यानंतर कशी प्रतिक्रिया दिली, आपल्याला कशी शाबासकी मिळाली, हे सर्व प्रकारचे अनुभव आपण घरी आल्यानंतर आपल्या नोंदवही किंवा रोजनिशीमध्ये लिहून ठेवू शकतो. जेणेकरून त्या सर्व नोंदवहीमध्ये लिहिलेल्या अनुभवांचा एक गोष्टींचा संच आपला तयार होईल. त्याचप्रमाणे एखाद्या मेडिकल किंवा औषधींच्या दुकानामध्ये आपण जेव्हा जातो, आपल्या वडीलधारे व्यक्ती डॉक्टरांची चिठ्ठी म्हणजे प्रिस्क्रिप्शन देऊन
ती चिठ्ठी औषधं दुकानदाराला देतात. ती वाचून ती औषधी कशी काढतात, त्यानंतर ते त्या औषधींची बेरीज वजाबाकी करून आपल्याला बरोबर बिलाचे पैसे सांगतात. आपल्याला त्यावर काही प्रकारात डिस्काउंट देखील देतात. त्यानंतर ती औषधे कशी घ्यायची याचे लेबल देखील ते त्याच्यावर चिटकवतात. असे प्रकारचे अनुभव देखील आपण त्यात लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 3री मराठी पान क्रमांक 52वरील आम्ही आमचे अनुभव लिहितो या पाठांतर्गत आपल्याला काय दिलेले आहे, वाचा आणि समजून घ्या. मुलांनो, तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करता. घडलेल्या घटना प्रसंग तुम्ही मित्रांना घरी सांगता, पण तुम्ही लिहून ठेवता का? नाही ना. काही मुले लिहून ठेवतात. तुम्हालाही लिहिता येतील. लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमच्याच बाबतीत मुलीने लिहिलेला, तुमच्याच वयातील मुलीने लिहिलेला अनुभव शेजारी दिला आहे. तो वाचा आणि तुम्हाला आलेले असे अनुभव तुमच्या वहीत लिहा. आता आपण या पाठात दिलेला एका मुलीला, आपल्या वयाच्या सोबत असणाऱ्या मुलीला आलेला अनुभव तिने कसा लिहिला आहे ते बघूया. रविवारचा दिवस होता. मी दुकानात गेले होते. तेवढ्यात मला दुकानात नाना आजोबा दिसले. हातात पिशवी घेऊन काहीतरी घेत होते. नाना आजोबा एकटे कधी घराबाहेर पडत नसत. त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले. मी दुकानाकडे जाऊ लागले. तेवढ्यात नाना आजोबा दुकानाच्या पायरीहून उतरत असताना धोतरात पाय अडकून जोरात पडले. मी पळतच त्यांच्याकडे धावले. दुकानदार व दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या माणसांनी त्यांना उठवले, पण नाना आजोबांना काही बोलता येईना. मी मोठ्याने नाना आजोबा, नाना आजोबा म्हणत तिथे पोहोचले. दुकानदार काका लगेच म्हणाले, बाळ, तू घरी जा व कोणाला तरी बोलावून आण. त्यांना वाटले माझेच आजोबा आहेत. मी म्हणाले, अहो काका, मी घरी जाते, पण तोपर्यंत तुम्ही त्यांना जवळच्या दवाखान्यात न्या. मी माझ्या आईला व नाना आजोबांच्या घरी जाऊन काकूंना हे सारे सांगितले. त्या दोघींना घेऊन मी दुकानाजवळ आले. तोपर्यंत लोकांनी नाना आजोबांना दवाखान्यात नेल्याचे समजले. आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी आजोबांवर औषधोपचार केले. नाना आजोबांना थोडे बरे वाटत होते. काकूंनी त्या सर्वांचे आभार मानले. रिक्षा करून आम्ही नाना आजोबांना घरी घेऊन आलो. काकू म्हणाल्या, तुझ्यामुळेच आजोबांना औषधोपचार वेळेत मिळाले. सगळ्यांनी माझे कौतुक केले. पणिनी पाटील, बीड. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण बघितले की आपल्या वर्गातील विद्यार्थीने तिला आलेला अनुभव कशा प्रकारे सुटसुटीत आणि चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे. आपण आपल्याला आलेले असे वेगवेगळे प्रसंगांचे अनुभव किंवा आपल्याला निसर्ग वर्णन किंवा भेटींचे किंवा कुठे गेल्याचे अनुभव किंवा त्यानंतर त्या गोष्टी अनुभवल्याचे अनुभव, असे सर्व गोष्टी गमती जमती शाळेतल्या असतील किंवा आपण बाहेर खेळायला गेलो त्या गमती जमती, कोणते खेळ खेळले, या सर्वांविषयीची माहिती अनुभव आपण आपल्या रोजनिशी किंवा डायरीमध्ये लिहून ठेवू शकतो. त्या अनुभवांचा संच आपण केला तर भविष्यात आपल्यातून एक चांगला लेखक किंवा कविता रचयिता निर्माण होऊ शकतो. असे वाचनाची आवड आणि लेखनाची आवड आपण ठेवली पाहिजे. असेच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.